कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ₹15,75,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 3 ट्रॅक्टर व वाळू उपशासाठी वापरली जाणारी लोखंडी केणी जप्त करण्यात आली असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर 2 जण घटनास्थळावरून पसार झाले। दिनांक 26 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराजवळील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने घटनास्थळी छापा टाकला। पोलीस पथक पाहताच काही जणांनी पळ काढला, मात्र अमर माधव मेहरकाम वय 30 राहणार सुरेगाव यांनी राहुल चांगदेव पगारे वय 20 राहणार वेळापूर यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत सचिन हरिभाऊ मेहरकाम व वैभव भाऊसाहेब गिरी दोघे राहणार सुरेगाव हे फरार झाल्याचे समोर आले आहे। या कारवाईत 3 ट्रॅक्टर ₹15 लाख व लोखंडी केणी ₹75,000 असा एकूण ₹15.75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान एकीकडे स्थानिक गुन्हा शाखा थेट नदीपात्रात उतरून कारवाई करत असताना दुसरीकडे स्थानिक प्रशासन व महसूल विभागाला सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर थांगपत्ता कसा लागत नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 220/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम 315 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। जिल्ह्यात कुठेही अवैध धंद्यांची माहिती असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर 0241 24 16 11 किंवा डायल 112 वर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे।